टिफिनसाठी मी सुक्कीच भाजी केलेली आहे आणि आमच्या ह्यांना सुक्की भाजी म्हटलं की एखादी पातळ लागते, तर त्यासाठी काय करावं म्हटलं, रोज रोज वरण खाण्यापेक्षा मस्त दह्याला तडका देते. तर एक कांदा घेतला कट करून, दही घेतलं आहे, लाल तिखट घेतलं आहे, जिरे घेतलेत, मोहरी घेतलं आणि मीठ घेतलं. एकदम आहे ना कमी साहित्य. तर ही जी दही आहे मी घरीच लावलेली आणि कशी लावायची एकदम दाटसर होते. जर तुम्ही माझ्या पद्धतीने लावाल तर एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि हा जो कच्चा कांदा आहे त्यामध्येच दही टाकायचं. मी एकाच व्यक्तीसाठी बनवते म्हणून 3 ते 4 चमचे घेते. तर तुम्ही कांदा आणि दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मस्त दही टाकल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही ह्या प्रकारे भाताबरोबर खाल ना, एकच नंबर लागतं. चपातीबरोबरही खाऊ शकता आणि तुम्हाला भाकरीबरोबरही छान लागेल. एकदम कमी वेळात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इथे तडका पॅन घेतला, 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि चांगलं कडकडू द्यायचं आहे तेल, त्यानंतरच तडका द्यायचा आहे. मी गॅस बंद करून खालती घेऊन तडका देते कारण मला भीती वाटते. तर इथे जिरे मोहरीची चांगली फोडणी तडतडली की त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे कांदा आणि दही मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये ते तडका टाकायचा आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल ही तुम्हाला आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.